शेतकरी मित्रांनो, आपण आज या ड्रॅगन फ्रूटच्या बागेत उभा आहे. या बागेला आता 1 वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि 1 वर्षामध्ये भरपूर अशी कॅनोपी डेव्हलप झालेली आहे. आपण 15 जुलै 2022 मध्ये या बागेची लागवड केली होती. आपला जो जुना बाग आहे, आपण हा 10 बाय 10 या अंतरावर लागवड केलेली होती. आता हा बाग आहे, आपण याचं अंतर कमी 1 एकरमध्ये प्लांटेशन वाढवण्यासाठी आपण 10 बाय 6 या अंतरावर लागवड केलेली आहे. 10 बाय 6 या अंतरावर 700 पोल 1 एकरमध्ये बसवलेले आहे. तर आपण पाहू शकता कॅनोपी एकदम मस्त प्रकारे डेव्हलप झालेली आहे. आणि आता जो बार लागलेला आहे, दुसरा बार आहे, एकदम मस्त आहे. कारण प्रत्येक पोलवर जर पाहिलं तर 10 ते 15 फुल सेटिंग झालेली आहे. काही ठिकाणी 5 पण आहे, काही पण 10 आहे, काही 15 पण आहे. अशा प्रकारे सेटिंग झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तेवढंच एक मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी. शेतकरी मित्रांनो, जर लागवड करण्याचा विचार असेल तर पहिलं बागेला भेट देणं गरजेचं आहे. कारण सोशल मीडियावर आता जर पाहिलं तर ड्रॅगनचा खूप ट्रेंड चालू आहे. पण जर कुठेही सर्च केलं तरी आपल्याला शेकडो व्हिडिओ पाहायला मिळतात. आणि नर्सरीवाले असो, बागावाले असो, काही आवड हवी सांगतात. कोणी 15 लाख सांगतो, कोणी 20 लाख सांगतो, कोणी 30 लाख सांगतो. तर खरोखरच जर आपण आपल्या आसपास असेल किंवा थोडंसं दूर का जाणं म्हणून, पण एक बागेला जाऊन भेट देणं गरजेचं आहे. कारण नुसतंच व्हिडिओ पाहून जर बाग लागवड करत असाल तर तरी सगळ्यात महत्त्वाचं एक म्हणजे आतापर्यंत जर पाहिलं तर ड्रॅगनमध्ये एक 30 ते 40% बाग हे फेल जात आहेत. याचं कारण एक तर रोपमध्ये फसवणूक होते, किंवा मग ते नॉलेज शेतकऱ्याला नसल्यामुळे तर ड्रॅगनमध्ये काय करावं लागतं काय नाही, हे नॉलेज नसल्यामुळे पण बाग फेल जात आहे. पण मग हे सत्य गोष्ट ही आहे का 30 ते 40% ड्रॅगनची बाग हे फेलच आहे. किंवा काही जणांची बाग अशी होते 2-2, 3-3 वर्ष झाले, पण त्यांना फक्त 1 किलो 2 किलोपर्यंतच पोलला फळ निघत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर विचार असेल लागवड करण्याचा, जर विचार असेल तर पहिल्यांदा बागेला भेट देणं गरजेचं आहे. आसपासच्या बागेला भेट द्या, खरंच झाडावर तेवढे फळं आहे की नाही हे पण पाहणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, मागचा व्हिडिओ बनवला त्यावेळेस काही प्रश्न होते शेतकरी मित्रांचे, तर त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू. तर पहिला प्रश्न असा होता की ड्रॅगनसाठी पाणी लागतं का? तर शेतकरी मित्रांनो, ड्रॅगनसाठी पाणी लागतं, पण ते इतर बागांसाठी जेवढं लागतं, समजा तुमचं मोसंबी असेल, डाळिंब असेल, त्या बागांना जेवढं पाणी लागतं त्या प्रमाणात पाणी या ड्रॅगनसाठी लागत नाही. पण पाणी हे आपल्याला 4-5 दिवसानंतर एक ड्रिपच्या सहाय्या 2 तास दिलं तरी भरपूर होतं. आणि एक मेन म्हणजे उन्हाळ्यामध्ये ड्रॅगनला पाणी कमी लागतं, कारण जास्त पाणी दिल्यावर सनबर्निंग होते, त्यामुळे उन्हाळ्यात पाणी त्याला कमी लागतं. दुसरा प्रश्न असा होता की जमीन कशी पाहिजे? तर ड्रॅगन फ्रूटसाठी अशी जमीन कोणती, अशी स्पेसिफिक जमीन नाही का हीच जमीन पाहिजे. हे कोणत्याही जमिनीमध्ये उगवलं जाऊ शकतं. फक्त एवढं आहे की त्यामध्ये त्या जमिनीत पाणी थांबून राहायला नको, म्हणजे तुंबलेलं नको. तर शेतकरी मित्रांनो, आता ही पाहू शकता आपण, एकदम काळी जमीन आहे. या काळ्या जमिनीमध्ये सुद्धा ड्रॅगन फ्रूट एकदम चांगल्यारीत्या येऊ शकतं. फक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी आपल्याला बेड बनावं लागतात. बेड जर चांगल्या प्रकारे बनवलं तर काळी जमिनीमध्ये सुद्धा ड्रॅगन चांगल्या प्रकारे येऊ शकतं. तर एक शेतकरी मित्राचा असाही प्रश्न होता की 1 एकरमध्ये 15 लाख शक्य आहे का? तर 1 एकरमध्ये 15 लाख शक्य, शेतकरी मित्रांनो, आपण ज्या प्रकारे या बागेत आपण टाईम देऊ, जेवढी मेहनत करू, त्यानुसार आपल्याला फळ निघणार आहे. एक अति महत्त्वाचं म्हणजे आपण व्हरायटी कोणती निवडतो यावर पण खूप अवलंबून आहे. आपण व्हरायटी जर चांगली निवडली तर 1 एकरमध्ये 15 लाख पण शक्य आहे, पण त्या प्रकारची आपल्याला मेहनत त्या बागेमध्ये घ्यावं लागेल. तर शेतकरी मित्रांनो, तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तसं मी माझा नंबर पण देतो आहे. काही अडचण असेल, प्रश्न असेल तर मला कॉल करून आपण विचारू शकता. शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.